नमस्कार, ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज आपण पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना तर यासाठी अर्ज करण्याची जी मुदत आहे ती वाढलेली आहे, मुदत वाढ झालेली आहे। तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 38,000 ते 60,000 रुपये मिळतात। महाराष्ट्र शासनाने राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबवण्यास मान्यता दिली आहे। या योजनेमधील पात्र विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार आहे तो पाहूयात। या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी रुपये 30,000 ते 60,000 रुपयांपर्यंत रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येईल। तर या योजनेचे निकष आणि पात्रता। ही योजना भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू आहे। या योजनेमध्ये विद्यार्थ्यास इयत्ता 12वी मध्ये किमान 60% गुण आवश्यक आहे। तसेच विद्यार्थी हा वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, पालकाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, वार्षिक उत्पन्न, विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा, महाविद्यालयीन विद्यार्थ्याची उपस्थिती किमान 75% असावी। तर या योजनेसाठी अर्ज सादर करावयाची मुदत व अर्ज कुठे सादर करायचा आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। शासनाने राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतनमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे। त्या अनुषंगाने शासनातर्फे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यास दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। तथापि उच्च शिक्षण विभागातील काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करण्यास शक्य न झाल्याने संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालक पुणे यांच्याकडून अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2024 असून याची निवड यादी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केली जाणार आहे। तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 असून याची निवड यादी दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केली जाणार आहे। तरी वसतिगृह योजनेतून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। तर अशा प्रकारे ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे। माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।